निर्णय असेल? बॅटिंग फर्स्ट. ऑक्शन पद्धतीने प्रथमतःच वडकेगावमध्ये ही स्पर्धा पाहतो, या स्पर्धेबद्दल काय सांगशाल? आणि विरुद्ध संघ जर पाहिला तर बलाढ्य ताकदीचा आहे. चक्रधर फायटर सुरुवातीचा एक सामना पराभूत झाले, परंतु त्यानंतरचे लागोपाठचे 3 विजय पाहता या संघाबद्दल काय रणनीती असेल? कारण 2 षटकांची लढत आहे. सुरुवातीला ऑक्शन पद्धतीनं वडकीमध्ये पहिल्यांदा सामने होत आहेत. ही सुरुवात अगदी छान आणि व्यवस्थित झाली. ज्यावेळी ऑक्शनला सुरुवात झाली त्यावेळेस म्हणजे एवढी मजा आली की कुठला प्लेयर कोणाला घ्यायचा, कोण रेट वाढवतंय, कोण कसा प्लेयर घेतंय, हे सगळ्यांना एक आता अंदाज आला की टीम तयार करायची कशी. हे महत्त्वाचं, हे आत्ता सर्वांना कळायला लागलंय. यापेक्षा मजा पुढच्या वर्षी भरपूर येणार, जाम मजा येणार. आणि चक्रधर फायटरचं म्हणाल तर त्यांचं नशीब WPL असू द्या नाहीतर ऑक्शन पद्धतीनं असू द्या, नशीब त्यांचं जोरावर आहे. पण त्यांना थांबवायचं काम आमच्याकडे आहे आणि ते आम्ही नक्कीच करू. त्यांनाही मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे आणि 2 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने सोमनाथ सर आपल्या सोबत आहेत. सर, टॉस तर पराभूत झालेत, पण मॅच विजयी करायची आहे आणि मेगा फायनलमध्ये जाण्यासाठी टॉपर राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. काय रणनीती असेल 2 षटकांच्या मॅचसाठी? नक्कीच आता चालू कंडिशनमध्ये जो टॉस लूज झाला आहे, आम्ही सुद्धा बॅटिंगच घेतली असती, कारण की आम्ही ओव्हरऑल पूर्ण बॅटिंगच घेतलेली आहे. समोरची टीम आता बलाढ्यच मानायला लागणार आहेत, कारण की ते सुद्धा जिंकूनच वरती आलेले आहेत. आणि दुसरा विषय एक मला बोलायचं आहे की बाबा जे आता आयोजन आणि नियोजक हे पूर्ण एक नंबर सुंदर झालेलं आहे. की बाबा कोणी असो की इथं बाबा हा निर्णय दिलाय म्हणून नाहीत, आयोजक जे ठरवतील, पंच जे ठरवतील त्यांनीच तो फायनल निर्णय. मग कोणीही असू दे गावातला, त्याच्या पुढे की नाही हा टीम मोठी आहे, याचा मालकचं काय वेगळा विषय असेच. पण इथं नाहीत, जे नियम ते नियम, जे पहिल्या दिवशी ऑक्शनच्या दिवशी जे नियम सांगितले तेच नियम आता त्यांनी लागू केलेले आहेत. त्याबद्दल आयोजक नियोजनाचे धन्यवाद. WPL सातत्याने तुम्ही खेळता आणि ह्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर नो बॉलवरती फ्री हिट देखील आहे. त्याचा कितपत फायदा? अजून बरेचसे नियमावली या स्पर्धेमध्ये नक्कीच थोडीशी बदलाव पाहायला मिळाला, त्याबद्दल काय सांगशाल? आयोजकांनी अगोदरच सांगितलं होतं की नियमावली लिहून दिली होती, त्याच्यामुळे इथे एखादा नवीन नियम होणं हे गरजेचं नव्हतं. अगोदरच नियमावली सांगितल्यामुळे सर्व प्लेयरला ते मान्य होतं, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आला. मनापासून धन्यवाद. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. महत्त्वपूर्ण मॅच आणि मॅचच्या दिशेने आपण जातोय. एका बाजूने चक्रधर फायटर्स तर दुसऱ्या बाजूने विजयभाऊ गायकवाड युवा मंच. प्रथमतः फलंदाजी करेल विजयभाऊ गायकवाड युवा मंच. टॉस विजयी केलाय, फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर दुसऱ्या बाजूने चक्रधर फायटर्स लगेचच मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होतीये आणि जशी मॅच सुरू होईल तसं भेटूया कॉम्बॉक्समध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ऐकूया डीजेची सुंदर अशी बेजवानी. थँक्यू. पण त्यांना जरा द्या शिवाष्ट शिव
हॅलो हॅलो चेक हॅलो 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 धन्यवाद. महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. एका बाजूने चक्रधर फायटर क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूने विजयभाऊ गायकवाड युवा मंच संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. हा अंतिम 16 या स्पर्धेचा आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून सहर्षाचं स्वागत पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगच्या निमित्ताने आम्ही करतो. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तारणहार्ता विघ्नहार्ता गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्या मासाहेब जिजाऊ ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवराय, आणि ज्या राजाने वारस हक्काने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्रिवार असा मानाचा मुजरा या तीनही महापुरुषांना या ठिकाणी करतो. माणसाने माणसासोबत माणसासम वागावं असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. खरं तर स्त्री शिक्षणाची ज्योत ज्यांच्या माध्यमातून फुलवली गेली ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचा असणारा महान टीम 16 या मैदानावरती आज रंगलेला पाहायला मिळेल. जबरदस्त आयोजनामध्ये मात्र ही क्रिकेटची स्पर्धा ह्या मैदानावरती संपन्न होते. मानाचा करंडक अगदी आपण पाहूया. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळेल. पुनश्च एकदा सर्वच क्रिकेट राजाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी दाखल झाली आहे. सागर मोरे ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकच्या दिशेने प्रयाग कुदळे, तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. आदेश मोडाक. सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा इशारा मात्र आले जाईल. दोन अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने हिमांशू सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, तर स्क्वेअर लेग पंच संकेत सर नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय संतोषजी चव्हाण पाहायला मिळत आहेत. अगदी तीनही पंच त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि मॅचला होती सुरुवात. पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग ग्रीन ग्रास ग्राउंड आपण पाहतोय. गेले 4 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहिलाय. सामन्याला होईल सुरुवात. लेट्स दी प्ले. पहिला चेंडू आडव्या बॅटने आक्रमण तर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाईल. 2 धाव संख्येने संघाचं खातं उघडलंय. सुरुवात लाजवाब होताना पाहायला मिळते. 2 धावा येतील. 2 षटकांची मॅच आपण पाहतोय. महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली आहे. पंचांकडे दाद मागितली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा तर आहे आणि इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. यष्टनच्या पाठीमागून वध झालाय की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. स्टंपिंग विकेट आहे किंवा नाही तिसऱ्या पंचांकडे निर्णय. अगदी काही क्षणामध्ये निर्णय आपल्या सर्वांच्या समोर येताना पाहायला मिळेल. नॉट आउटचा इशारा मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील आला जाईल. व्हाईट बॉल. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अजित मोडक यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी.
इथे देखील आडवा बॅटे चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्यासाठी प्रयत्न आहे, थोडीशी पडझड जाणवतीये, तोपर्यंत एक धाव त्यांना पाहायला मिळेल. आम्ही सातत्याने सांगत असतो, जी माणसं आयुष्यामध्ये पडत असतात ती लोकांसाठी धड नसतात, परंतु खरं तर ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात, हा इतिहास आहे. इथे घडावं लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. आडव्या बॅटने प्रया कुदळेचा फायर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढे जाईल. धावफलकावरती 10 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. इथे देखील आडबाटे चेंडू खेळून काढलाय, अलंगी खारेपेट फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक वारेच्या बेगात चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. वेगवान सिंगल, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न पाहायला मिळाला आणि 2 धावा यशस्वीरित्या येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 12 म्हटलं की 12 जानेवारी ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊंची जयंती संपूर्ण देशभरामध्ये संपन्न होत असते. 12 म्हटलं की 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिवस, स्वामी विवेकानंद जयंती आणि इथे 12 धावसंख्येवरती पहिली विकेट आहे. च्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, OUT आउट. पहिले षटक संपेल आणि धावफलकावरती 12 धावा आहेत. उर्वरित एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने, हवाई तडाखा. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. नो बॉल. नो बॉल. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. 19 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. महेश पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण तर झालंय. सागर बोडेचा क्लास पाहायला मिळतोय. चेंडू सरळ वेगात सीमारेषेच्या बाहेर. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, टिपला जाईल झेल, टीट फॉर टॅट, विकेट.
25 या धाबत संख्येवरती दुसऱ्याही क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. सतीश शेजवळ न्यू बॅटर दाखल होत आहेत. आडवाटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण 2 तर घेतल्यात. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे. तिथे संधी आहे आणि पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे जात आहे. गोलंदाज बाद. च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 34 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौतीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी मॅच तितकीच महत्त्वपूर्ण आहे. विजय मिळवायचा आहे. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आला जातोय. नो बॉल. नो बॉल. यानंतरचा चेंडू मात्र फ्रीट. 35 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. फुल टॉस चेंडू. फुल टॉस चेंडूवरती फुलटोल वसूल केलाय. षटकार. विजयासाठी 42 धाब्यांचं टार्गेट. 12 चेंडू आणि 42 धाबा समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 42 समीकरण आहे. चला मॅच सुरू करून घ्या. चक्रधर फायटर सलामीची जोडी पाठवा. यानंतर आपल्याला महत्त्वपूर्ण मॅचेस खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
यानंतर क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि त्यानंतर फायनल अशा 4 लढती आपल्याला अजूनही खेळवायच्या आहेत. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं असेल. लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूने आदेश मोडक तर दुसऱ्या बाजूने सोमनाथ कोलते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक पहिलं शुभम मोडक गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. महत्वपूर्ण मॅच, 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 42 धाबा. झुंज द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. मॅच महत्वपूर्ण आहे. यानंतर झुंजार फायटर्स आज संघ विनंती असेल आपण रेडी राहा. यामध्ये जो संघ विजय होईल तो क्वालिफायर 1 खेळेल. चेक 1 2. मॅचला होती सुरुवात. गोलंदाज सज्ज होतील. 12 चेंडू 42 धावा. पहिला चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळेल. छत्ररक्षक चेंडूच्या खाली टिप लाइज हेल बड़ी मछली जाल में गोल्डन बात मत करो बड़े बड़े. विकेट. पहिल्या क्रमांकाची विकेट शून्यावरती आदेश मोडकला परतावं लागेल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रणजित कोलते दाखल होताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी असलेली पाहायला मिळते. मानाचा करंडक मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. PMPL पालखी मैदान प्रीमियर लीग ऑक्शन पद्धतीने झालेली खेळाडूंची निवड आणि प्रथमताच वडकी गावामध्ये ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची निवड झाली आणि त्यानंतर मानाची स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती संपन्न होते. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. शुभम स्ट्राईकच्या दिशेने रे रणजित फुलटा स्वरूपात चेंडू लोअर फुलटा जाडो बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे. 2 धाबा वाऱ्यांच्या वेगात पळून पूर्ण होत आहेत आणि 2 धावसंख्येच्या मदतीने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. 2 धाबा आहेत. अजूनही 40 धाबा बनवायच्या आहेत. शेवटचे 10 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज. समीकरण शनोशनी बदललं जाते. आक्रमण करावं लागेल. तोडा फोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं तत्व मैदानाच्या आतमध्ये अवलंबावंच लागेल कारण मॅच महत्वपूर्ण आहे. इथे देखील आक्रमण होत आहे. समोरच्या दिशेने हवाई तडाखा. चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर.
षटकाराच्या मदतीने धावफलक 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. अशा प्रकारचं आक्रमण जर इथून पुढील काळामध्ये सुरू राहिलं तर या धावा काही अशक्य नाहीयेत. इथे देखील आडोबॅटने आक्रमण केलंय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय. सुमित शिंदे चांगलं क्षेत्ररक्षण करतील. तोपर्यंत एकच धाव, एका धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 8 चेंडू आणि 33 धावेंची गरज विजयासाठी आहे. इथे देखील आडोबॅटे चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. फेकी सुरेख. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचेल. 11 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजूनही 31 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. 7 चेंडू आणि 31 धावेंची गरज. आक्रमण करावंच लागेल. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने हवा यात्रेला पाठवलाय. बंगाली रसगुल्ला. युवा मंचचे संघमालक अनिलजी मोडक यांचं सहर्ष असं स्वागत. तसेच सुनील गायकवाड आपले 3रे बक्षीसदाते यांचंही सहर्ष असं स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सचिन शेठ आंबेकर, संतोषजी आंबेकर, सौरभ आंबेकर या सर्वांचं PMPLच्या वतीने सहर्ष असं स्वागत. सुमित गोलंदाजीच्या माध्यमातून 6 चेंडू 25 समीकरण पाहायला मिळेल. पहिला चेंडू मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. एक सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 18 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. शेवटचे आता 5 चेंडू आणि विजयासाठी 24 धावेंची गरज. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. भारतीयांच्या नसानसामध्ये रक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि असाच क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतो या मैदानावरती संपन्न होतोय. वडकी गावातील खेळाडूंना मात्र चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम आयोजक कमिटीच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळेल. अनेक दानशूर दाते आहेत. सर्वच दानी हातांचं आम्ही पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. 5 चेंडू 24 धावा समीकरण पाहायला मिळेल. आक्रमण होणं गरजेचं आहे. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं असेल. सामना काही अवघड नाहीये, अशक्य नाहीये. अशा प्रकारच्या धावा बनताना आपण कित्येकदा पाहिले. आज मॅच महत्त्वपूर्ण आहे. इथे जर टॉपर राहायचं असेल तर आक्रमण हे करावंच लागेल. इथे अगदी आपण पाहूया बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 4 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. आडबॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी अजूनही 24 धावेंची गरज. एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल. अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो. आक्रमण तर झालंय. क्षेत्ररक्षक घेतील चेंडूपर्यंत. तोपर्यंत अगदी एक सिंगल येताना पाहायला मिळते. दोन चेंडू आणि 23 धावा. आता मात्र समीकरण. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. चेंडू स्थळ हवा यात्रेला.
आता किती राहिले 27 का एक चेंडू आणि विजयासाठी 17 धावेंची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती संघ जाऊन पोहोचलाय, परंतु इथे रणजित आक्रमण करतायत. बाहेर या सामन्यामध्ये विजय भाऊ गायकवाड युवा मंच संघाने नक्कीच विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन. विनंती असेल झुंजार फायटर्स आणि विरोधामध्ये विजय भाऊ गायकवाड युवा मंच क्वालिफायर 1 टॉपरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. बोथ कॅप्टन विनंती आहे आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेक आपण संपन्न करतोय.